चला हे दाबू राहिले तर ऊस. आता मी त्यांना डबा घेऊन आले होते, डबा ठेवला तिथं कडीला. मला जायचंय कामावर. ते खाऊन घ्या खिचडी आधी. एवढं दाबायचं काय आलं पहिली सरी भरायला लय वेळ लागला. खाली वरला शेमस पटापटा भरते. चला मग जायचं आता कामावर. त्यांना एवढं दाबायचंय आज. कधी समयिक मध्ये मी अर्ध एकर ऍक्टिंग दाबिलं होतं. असं का? दाबा मग काय. ते खाली निबर रान आलेलं आहे ना तर उलट असंच भारी कोलीन वय त्यांना ताण होता कोलीन दाबायला. खाली निबर रान उलट असंच पाहिजे पाण्यात. उलट मला पाणी पुरणार नाही. तू म्हणतोय बाळू दादाला काय बाळू दादाला पुरणार नाही. आपली भिजूच तो काय करायचं मी बसच थांबलेल. कोयता आणा दुपारी मग जास्त भिजूस तर इकडून तेवढी 2-4 वर्ष आणून टाकता तुम्ही. हा का जाऊन आणून देऊ कोयता? नाही जाय घरी जाय बरं. तू सूटवर सूट कामावर करतो मी ते नंतर. आज नवीन वावरात इथं चालू आहे कांदे लागवड. लेबर तर इथं बसलो होतो पाणी प्यायला. पाणी प्यायला म्हणजे पाणी गेल्याच बसलो होतो, कारण वाफ्यात पाणी गेलेलं नव्हतं. तर कपडे बिपडे ड्रेस गणवेश बदलून आराम चालला होता आमचा. तर बसल्या बसल्या मी लगेच मोबाईल हातात घेतला. तर पुरे हसत होत्या मला, म्हणे बसल्या का लगेच मोबाईल हातात, मोबाईलचं काम उरकून घेऊन राहिल्यात तवर. पण काय करणार, दिवसभर कामात पाण्यात शिरल्यावर मोबाईल हातात घेता येत नाही. मग म्हटलं चला तोपर्यंत माझं काम होतं आहे. तर तेवढ्यात आला मला पार्सलचा कॉल. तर मला जावं लागत होतं पार्सल आणायला. पण आहे ना मी काय केलं, तिथं होते आवी, मग त्यांनाच लावलं पार्सल आणायला. आणि मी नाही गेले पार्सल आणायला. मग त्यांनाच लावलं. आणि सकाळ सकाळ थंडी पण वाजत होती. मग 10:30 पावणे 11 झाले होते, पण गारच लागत होतं. तर उन्हाला भारी वाटलं बसायला. आणि चालल्या होत्या गप्पा, पण विषय जरा वेगळाच. बोलता बोलताच विषय कुंकड पण पांगवतो. तुम्हाला माहितीच आहे, बाया जरी एकत्रित असले तर विषय कुंकड पांगवतो. मग विषय वेगळा झाल्यामुळं मला लगेच व्हॉईसवर घ्यावं लागलं, नाहीतर भारी गप्पा चालल्या होत्या त्याच्यात आहे ना. माझे केस थोडेसे भांगात थोडं पांढरं झालं आहे ना. तर त्या म्हणत होत्या इथं भांगात तुमचे केस पांढरे झालेत. म्हणलं आता मी म्हातारी झाली, असाच विषय चालला होता. तर त्याच्यावरूनच विषय लांबल्या गेला. आणि मग ते मी व्हॉईसवरच घेतलं, म्हणलं नकोच. तर वाफ्यात काय पाणी आलं नव्हतं, ते चाललं होतं सौर ऊर्जेच्या मोटरीवर. तर त्याला दम्माने येणार होतं पाणी. आणि मालक पुढं नव्हते गेले, त्याच्यामुळं मग ते अगोदर भिजून नाही ठेवलं. तर थोडं बसावंच लागलं गेल्या पुढं. आता तुम्हाला कांद्याला लावताना शॉर्ट दिसणारच आहे. पण त्यावेळेस काय झालं, जास्त काही घेता नाही येत, कारण सगळेच पाण्यात असते. तर सगळ्यांना जास्तीची पात लावायची असते, कॅमेरा धरायला कोण नसतं. तर इथं बसलो होतं पाणी प्यायला बसलं, लगेच माझं शॉट घ्यायचं काम चाललं. इथं पण तीच गंमत झाली. बसलो, शॉट घ्यायला लागले, थोडासा शूट करायला लागले. तर लगेच विषय दुसरीकडे गेला. तर एखाद्या माझ्या हातून मोबाईल घेतला होता आणि मला म्हणले तुमचा घेते. तर मी म्हटलं दी इकडे. तिने ना उभा कॅमेरा धरला होता, म्हणून तिथं थोडंसं तसं आलं आहे. झाला कांद्याचा प्लॉट लावून उन्हाने इकडून पांढरं दिसतंय राव. चांगली झाली सुट्टी बायांना येरोळीच.
कांदे दाखवू तुम्हाला कसे हे झालेत लावलेत. दिसत नाही इकडं फिरला कॅमेरा दिसत नाही ऊन चमकत आहे. इकडे भारी दिसते. घरी चल. अयो हा जाऊ दे आहेत ना तुम्ही धरायला. इथे दिसते ना कांदे कशी झाले तर चला 2 दिवसाचा ब्लॉग एकत्र येतोय. हा आता आमचा ब्लॉग असा कांदे लागवडीचा टाकलाय. तर व्हिडिओ आवडलाच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.